रामकृष्ण हरी. महाराष्ट्र वारकरी ज्ञान चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपण गुरुपौर्णिमा या विषयावरती थोडंसं चिंतन करणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा असा असणारा हा उत्सव, गुरुपौर्णिमेचा उत्सव संपूर्ण देशभरात जगभरात मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर गुरुपौर्णिमा म्हणजे काय, तर व्यास पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा असं म्हणतात. व्यास कोण होते, तर ज्यांनी वेदाचे 4 भाग केले, 18 पुराण, 6 शास्त्र, 4 वेद, उपनिषद हे सर्व आपल्यासमोर ठेवलं ते म्हणजे व्यास. म्हणून त्यांची बुद्धी कशी आहे, तर विशाल आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र. व्यापक अशी बुद्धी आहे त्यांची. कारण की जगातलं जे सर्वात अगोदरचं ज्ञान आहे ते ज्ञान त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे. असे हे व्यास, या व्यासांच्या ज्या पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा ह्या उत्सव साजरा केला जातो, त्यांची एक मोठी व्यासांची एक परंपरा आपल्याकडे आहे. वेद जो आहे, वेद आपल्याला कळला नसता सोपा करून सांगितला तो म्हणजे व्यासांनी. तर आपण ज्या वारकरी संप्रदायामध्ये आहोत त्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा गुरु परंपरा आहे. ती गुरु परंपरा एका अभंगामधून आपल्याला सांगितलेली आहे. हरिपाठामधील सर्वांच्या पाठांतराचा असा अभंग आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. अशा पद्धतीनं ज्ञानेश्वर माऊलीपर्यंत ते ज्ञान आलं. आणि पुढे ज्ञानेश्वर माऊलीनं काय केलं, तर वारकरी संप्रदायाचा पाया रोवला. ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. जगद्गुरु तुकोबरा याच्यावरती कळश झाले, कलशस्थानी विराजमान झालेले आहेत. अशी ही संप्रदायाची परंपरा, अशी ही आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आता गुरु कसा असावा, गुरुचे लक्षणं काय आहेत, याच्याबद्दल शास्त्रामध्ये सविस्तर वर्णन असं केलेलं आहे. तर गुरु ब्रह्मनिष्ठ असावा, श्रोत्रिय असावा आणि कृपाळू असावा, असे 3 लक्षणं मुख्यत्वे करून सांगितले आहेत. गुरुच्या ठिकाणी ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि कृपाळू हे 3 गुण असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर गुरु म्हणजे कोण, जो प्रकाशाकडनं येतो, आत्मस्वरूपाची ओळख करून देतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे स्वस्वरूपाची जो ओळख करून देतो तो गुरु. बाकीच्या व्यावहारिक बाबतीत आपल्याला काही बोलायचं नाही. व्यावहारिक ज्ञान करून देणाऱ्यालाही गुरुच म्हटलं जातं. पण तो खरा आत्मकल्याण करणारा गुरु नसतो. त्यांनाही एखाद्या आध्यात्मिक गुरुची गरज भासत असते. व्यावहारिक ज्ञानाने माणसाचे जीवन कृतार्थ होईल हे सांगता येत नाही. म्हणून पारमार्थिक ज्ञानामध्ये जो स्वतःची ओळख करून देतो तो खरा गुरु आहे. ज्ञानोबरायांनी 15व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या गुरुबद्दल फार वर्णन केलेलं आहे. चांगल्या पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. माझं हृदय हे आता मोठं करून त्यावरती मी पाऊलं ठेवतोय. कोणाची पावलं ठेवतोय, तर माझ्या श्रीगुरूंची पावलं ठेवतोय. कारण श्रीगुरू जर नसेल तर माणसाच्या जीवनामध्ये अज्ञान राहणार आहे. आणि जर अज्ञान असेल तर अज्ञान दुःखाला कारण आहे. आणि या अज्ञानामुळे काय होणार आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा जन्माला यावं लागणार आहे, पुन्हा मरावं लागणार आहे, पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे, पुन्हा मरावं लागणार आहे. आणि जन्म मरणाचं भयंकर असं दुःख जीवाला भोगावं लागणार आहे. आणि हे जन्म मरणाचं दुःख जर टाळायचं असेल, आपल्या जीवनाचं देवाचं स्वरूप जर प्राप्त करून घ्यायचं असेल, देवाच्या भक्तीमध्ये जर आपल्याला वाहून घ्यायचं असेल, तर आपल्या आयुष्यात
गुरु असलं अत्यंत गरजेची गोष्ट आहे, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तर गुरु म्हणजे काय, तर आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे, जाणून घेतलेलं आहे की स्वप्रकाश, स्वतःचं स्वरूप ओळखून देणारा तो गुरु. गुरु हा तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ आहे. ज्ञानोबा म्हणतात, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. तिन्ही लोकांमध्ये गुरुसारखा दुसरा देव नाही. म्हणूनच म्हणतो आपण, श्लोक म्हणतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मदेव, विष्णुदेव, भगवान शंकर तिन्ही देव म्हणजेच गुरु. गुरुच्या ठिकाणी तिन्ही देवाचं वास्तव्य असतं. अशा या गुरुचं महात्म्य, गुरुची सेवा, गुरुचं सानिध्य आयुष्यात सगळ्यालाच लाभतं असं नाही. आपल्यासारख्या साधकासाठी या ठिकाणी ज्ञानोबराय आपल्या जवळ आहेत किंवा आपण ज्ञानोबरायाच्या जवळ आलेलो आहोत, पण ते तन मन आणि ज्ञानोबरायांना एकरूप झाल्याशिवाय ज्ञानोबराय आपल्याला देणार नाहीत. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानोबरायासारखे गुरु आपल्या जीवनात आहेत. आपल्याला ज्ञानेश्वरी रूपी ग्रंथ उघडून बघायचा. ज्ञानोबराय आपल्याशी बोलतात, संवाद करतात, कितीतरी ओव्या आहेत, मनाला भिडून जातात, सहज बोलून जातात. ज्ञानोबराय सांगतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हाची भक्तियोग जाण निश्चिंत माझा. भक्तियोगाची सोपी व्याख्या ज्ञानोबरायाने करून दाखवली. जे कोणी भेटेल तुम्हाला त्याला भगवंताचं स्वरूप माना, हाच खरा तुमचा भक्तियोग होणार आहे. असे अनेक प्रकारचे दाखले, सिद्धांत, उदाहरणं ज्ञानोबरायांनी आपल्याला ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. ग्रंथरात ज्ञानेश्वरी उघडली की ज्ञानोबराय आपले साक्षात गुरु होऊन आपल्याशी बोलायला लागतात. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या बाबतीतही वेगळं सांगायची गरज नाही. गाथा उघडला की आपल्याला अनेक प्रकारचे कोडे सुटतात आणि म्हणून गाथा पाहिला की आपला माथा ठिकाण्यावर येतो आणि आपल्या जगद्गुरु तुकोबारायासारखे गुरु आपल्याला लाभतात. हे आपल्याला अनमोल असा ठेवा. ज्ञानोबा तुकोबाराय आदी करून सकल संत, याच्यामध्ये असणारे सर्व संत, एकनाथ महाराज असतील, चोखामेळा असतील, संत सावतामाळे असतील, कुंभार असतील, सर्व काही संत जे आहेत, सद्गुरू भगवान बाबा असतील, सर्व हे संत आहेत. हे संत आपल्याला गुरुस्थानी आहेत आणि या गुरूंचं आपण जर सानिध्य किंवा विचार केला, चिंतन केलं, यांच्या चरणावर आपण नतमस्तक झालो, यांनी सांगितलेल्या वचनावर आपण स्थिरावलो, तर आपल्या जीवनातला अंधकार नक्कीच दूर होणार आहे. आणि हा दूर अंधकार झाल्याच्या नंतर आपल्याला प्रकाशमय जग दिसणार आहे. आपल्याला आत्मस्वरूपाची जाण होणार आहे, आत्मस्वरूपाची ओळख होणार आहे. पण हे करण्यासाठी आपल्याला कोणीतरी गुरु लागतो. तो गुरु कसा असावा, तर तो गुरु आपल्या स्वरूपाची ओळख करून देणारा असावा, व्यावहारिक माहिती देणारा नसावा. व्यावहारिक माहिती देणारा गुरु आपल्याला आपल्या जीवनाचं यथार्थ कल्याण करू शकत नाही. तर या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणाच्या तरी सानिध्यात गेले असाल तर चांगली गोष्ट आहे, नसेल गेलात तर जाण्याचा प्रयत्न करा. गुरुला इतरांची गरज नसते, पण इतरांना गुरुची गरज असते. ज्याप्रमाणे दिवा पेटतो, जळतो, दिव्याला स्वतःसाठी जळायचं नसतं तर जगासाठी जळायचं असतं, तसं गुरुला स्वतःसाठी मोठं व्हायचं नसतं तर आपल्या सर्व विद्यार्थी आणि शिष्य परिवाराकरता गुरु हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. असे गुरु तुमच्या या आयुष्यात तुम्हाला मिळावेत आणि तुम्हालाही सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर लाभावं आणि आत्मकल्याणरूपी परमात्म्याचं ज्ञान तुम्हाला प्राप्त व्हावं आणि तुमच्या जीवनाचा मार्ग सुकर व्हावा, अशी मी श्री गुरुचे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी आणि माझ्या आयुष्यात आलेल्या इतरही गुरुवर्यांच्या चरणी अशी मी मनोमन प्रार्थना करतो.
आणि या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला पुनश्च एकदा सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. रामकृष्ण.